आपण प्रेरणा उपक्रम एक आदिवासी मुलांसाठी सुरुवात केलेली आहे। या अंतर्गत मुलांना करिअर काउन्सिलिंग, त्यासोबतच काही आदिवासी समाजामध्ये जे भोंदूगिरी किंवा याच्या प्रकार असते त्याच्याबद्दल मुलांना सायंटिफिक माहिती देण्यासाठी TIFR चे एक रिटायर्ड सायंटिस्ट आलेले आहे, जे की एक्सपेरिमेंट करून त्यांना दाखवणार आहात की नेमका काही जादू किंवा हे नसते आणि फक्त सायन्स किंवा जे असे एलिमेंट आहे त्याचा वापर करून हे सगळं जादूगिरी दाखवली जाते। सोबतच याच शाळामध्ये मानगाववाडी शाळा आणि पात्रट शाळामध्ये आश्रम शाळामध्ये शिकलेले काही मुले जे की आता कोणी डॉक्टर आहे, कोणी ऍडव्होकेट आहे, कोणी ITI ऑपरेटर आहे, तो इथे आलेले आहे आपल्या त्यांच्या जे आयुष्य त्यांनी जगलेली आहे त्याची इन्स्पिरेशन मुलांसोबत शेअर करण्यासाठी। सोबतच एक स्त्री रोग तज्ञ आणि कायद्याविषयी तज्ञ पण याचा भाग आहे, जे की मुलांना त्यांचे जे हेल्थ इश्यूज आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आणि कसं त्यांना कायद्याचं संरक्षण आहे, कधी त्यांना खतरेची धोक्याची वेळ आली ते पोलीस किंवा आपली जी दुसरी शासकीय यंत्रणा आहे त्यांना कसा संपर्क करू शकतात, हे आपला एक उपक्रमचा भाग आहे। आपल्या भारतामध्ये जे आदिवासी समाजामध्ये लवकरात लवकर लग्न होतात किंवा बालविवाह होतात, त्याबद्दल तुम्ही काय बोला किंवा समाजाला काय सांगता? ऍक्च्युली काय आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा आपले भारतात बाकीचे भाग पण बघितले, आता बरेच समाजमध्ये हे जाणीव किंवा जागरूकता आलेली आहे की लहान मुलांचं लग्न झालेला पाहिजे नाही, पण कारण आदिवासी समाजमध्ये जे पालक पण आहे ते पण गोरगरीब आहे, मजुरी करतात, त्यांच्याही शिक्षण झालेलं नाहीये आणि ते एक ठिकाणी स्थायी राहत नाही। ते कामाची शोधमध्ये कधी कोळशावरती जातात, कधी वीटभट्टीवरती जातात, त्यामुळे जे मुले आहेत ते त्यांच्यासाठी लायबिलिटी आहे आणि स्पेशली मुली, आणि त्यामुळे जेव्हा लवकर तिचं लग्न झालं त्याची जबाबदारी त्यांच्यावरती नसताना जे पुढचे आहे समोरचे त्यांच्यावरती जाणार, तर थोडासा या अनुषंगाने बघितलं जात आहे। आजनी सगळी मुलींना पण आपण हे केला, बरेच दुसरे भागात महाराष्ट्रामध्ये पण एक क्रांती जी आली होती बालविवाह विरोधात, ज्यावेळी बालविवाह विरोधी कायदा हे झाला, त्याच्यात असा होता की कोणाचं जर लग्न होत असेल तर त्याची मैत्रीण पोलिसांना फोन करायची 100 नंबरवरती किंवा त्याची जे टीचर आहे शाळेत त्यांना सांगायची की हे असं होत आहे आणि मग शासकीय यंत्रणा त्याच्यात इंटरव्हेन्शन करून ते थांबवायचे। तर तशा प्रकारचं आपल्याला एक काम करण्याचा गरज आहे। आता मला एक्झॅक्ट आकडा सांगता येणार नाही, पण जे महिलाविषयी आपल्या जिल्ह्यात गुन्हे दाखल होतात त्याच्यात सर्वात जास्त प्रमाण जवळपास 85% असेच प्रकारचे आहे की बालविवाह झाला आणि मग मुली गरोदर राहिली आणि मग पॉक्सो आणि बालविवाह अशा प्रकारचे गुन्हे त्याच्यात दाखल होत आहेत। आपण मगाशी उल्लेख केला की भारतामध्ये जी दारूचा आवारी जातात, आमचं कौतुक केलं पाहिजे की जिल्ह्यामध्ये हे दारूबंदीचा किंवा हे जो निलेला धंदे करतात त्याच्या विषयी तुम्ही एक सांगितलं बरं। आपण सगळे प्रयत्नशील आहोत की कुठेही अवैधरित्या जे काम चालू असतात, दारू असू द्या, जुगार मटका असू द्या, हे चालू राहिली नाही पाहिजे। आणि शेवटी पोलिसांचं काम एक मांजर आणि उंदीर तसं असते, जर मांजर रिलॅक्स झाली मग उंदीर आपोआप वाढणार, पण जर मांजर थोडा ऍक्टिव्ह आहे तर उंदीर आपोआप म्हणजे पडत राहणार आहे। तर तशाच पद्धतीने आपला काम चालू आहे आणि याच्यात आम्हाला समाजाकडून पण सहकार्य मिळालेली आहे। कधी कधी असंही होते की खूप लुकून छपून डोंगरात जंगलात लोक करत आहे, तर त्याच्याबद्दलही लोकांनी आपल्याला माहिती दिलेली आहे गोपनीयरीती, आणि त्यांच्यावरती आपण कारवाई करत आहोत। मी या ठिकाणी कौतुक करू इच्छिते की नेरळ पोलीस स्टेशन इन्चार्ज राहुल वरोटे, सोबतच DYSP कर्जत राहुल गायकवाड आणि आमची जे भरोसाची टीम आहे API स्मिता पाटील, त्यांनी खूप चांगला पुढाकार घेऊन हे ऑर्गनाईज केलेलं आहे। मागे काही इलेक्शन होते किंवा यामुळे आपला राहिला होता, ते हे खूप आग्रही होते की आपला हे कार्यक्रम करायचेच आहे। असा पूर्ण आपले जिल्ह्यात 13 आदिवासी आश्रम शाळा आहे। माझा प्लॅन आहे की दर महिन्याला एक ठिकाणी आपल्याला हे कार्यक्रम करायचे आहे आणि बेसिकली आपल्याला सॅच्युरेशन करायचे की कुठलाही मुलगा मुलगी राहता कामा नये जे की आश्रमशाळाचा भाग आहे आणि तिथपर्यंत आपण पोहोचू शकलो नाहीये। आश्रमशाळाचा भाग एक आहे प्रेरणाचा, याचा दुसरा भाग आहे आदिवासी वाडीमध्ये जाणं। त्याची एक छोटी आपण सुरुवात केलेली आहे कर्जत मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून, तिथे मेडिकल कॅम्प घेण्याची।
आता पुढच्या आपल्या जे प्रेरणाचे कार्यक्रम होणार आहे त्याच्यात प्रेरणा आश्रमशाळा सोबत आदिवासी वाडीमध्ये जे किशोरी सेक्शुअल हेल्थ म्हणजे अडॉलसंट सेक्शुअल हेल्थ बद्दल पण आपण समुपदेशन करणार आहोत.